हा फोटो बघितला, तुम्हाला विश्वास बसेल का की हा एकाच देशाचा चेहरा आहे? ज्या देशाला आपण फक्त कट्टरवाद आणि हिजाब आंदोलनासाठी ओळखतो, तो देश 70च्या दशकात पूर्वेकडील पॅरिस म्हणून ओळखला जायचा. पण असं काय घडलं की एका प्रगतशील राष्ट्राची एका रात्रीत वाताहत झाली? इराण नक्की प्रगत कसा होता आणि तो रसातळाला का गेला? चला शोधूया आजच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, 1960 आणि 70चा काळ इराणसाठी सुवर्णयुग होता. शहा मोहम्मद रेजा पहलवी यांनी श्वेत क्रांती म्हणजेच व्हाईट रिव्हॉल्युशन सुरू केलं होतं. ही फक्त आर्थिक क्रांती नव्हती बरं का, तर एक सामाजिक बदल होता. त्यांनी जमीन सुधारणा केली, ज्यामुळे 25 लाख शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्क मिळाले. शिक्षणासाठी साक्षरता दल बनवलं, ज्यामुळे साक्षरता दर हा 26% 42% गेला. आणि एवढंच नाही, तर रस्ते, धरणं, विमानतळाचं जाळं विणलं. इराण जागतिक शक्ती बनण्याच्या मार्गावर होता. आणि महिलांचे हक्क, 1963 मध्ये इराणच्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. तेहरानच्या रस्त्यांवर महिला मिनी स्कर्ट घालून फिरत होत्या, गाड्या चालवत होत्या आणि विद्यापीठात पुरुषांच्या बरोबरीनं शिकतही होत्या. महिला न्यायाधीश, वकील, अगदी पायलट सुद्धा होत्या. 1968 मध्ये फारुखरू पारसा या इराणच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री बनल्या. इथलं फिल्म मेकिंग सुद्धा जगाला प्रेरणा देणारं होतं. इराणी न्यू वेव्ह सिनेमांनी साधेपणा आणि वास्तववादाची एक नवीन व्याख्या तयार केली होती. तुम्हाला माहितीये का, आपल्याकडील सैराट किंवा फॅन्ड्री सारख्या मराठी चित्रपटांवरही तेव्हाच्या इराणी सिनेमांचा प्रभाव होता. मग हे सगळं अचानक कसं संपलं? इथेच खरी मेघ. शहांची राजवट जरी प्रगत होती तरी ती हुकुमशाही होती, असं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं. राजकीय विरोधकांना दडपलं जात होतं, भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. आणि दुसरीकडे वेगाने होणाऱ्या पाश्चात्तीकरणाला धार्मिक कट्टरपंथीयांनी इस्लामवरील संकट मानले. 1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाली. शहा देश सोडून पळाले आणि आयतुल्ला खोमेनी सत्तेत आले. आणि त्यानंतर इराण कायमचा बदलला. क्रांतीनंतर 70 वर्षांची प्रगती एका रात्रीत मागे फिरली. महिलांवर हिजाबची सक्ती झाली. लग्नाचे वय 18 वरून 9 वर आणलं गेलं. हजारो व्यावसायिक महिलांना कामावरून काढून टाकलं. महिलांना न्यायाधीश बनण्यावर बंदी घातली. संगीतावर आणि अनेक पाश्चात्य चित्रपटांवर बंदी आली. ज्या महिलांनी क्रांतीला पाठिंबा दिला होता त्यांनाच आता स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं. 8 मार्च 1979 रोजी 1 लाख महिलांनी या सक्तीच्या विरोधात आंदोलन केलं होतं, पण ते दडपण्यात आलं. आज पुन्हा एकदा इराणमध्ये वारे बदलले. महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेलं स्त्री, जीवन आणि स्वातंत्र्य याचं आंदोलन हे याच गमावलेल्या स्वातंत्र्याची मागणी. सोशल मीडियावर लोक जुन्या इराणचे फोटो शेअर करतात. त्यांना ते प्रोग्रेसिव्ह इराण परत हवंय. काहींना शहांच्या काळातलं स्थैर्य हवंय, तर काही जण एका सेक्युलर लोकशाहीची स्वप्न बघतायत. पण मार्ग सोपा नाही. इराण पुन्हा एकदा पूर्वेकडील पॅरिस बनणार का, की पुन्हा कट्टरवादाच्या बेड्यातच अडकणार? हे येणारा काळच ठरवेल. मित्रांनो, इराणचा इतिहास आपल्याला एक गोष्ट नेहमी शिकवतो की प्रगती ही फक्त इमारती किंवा रस्ते बांधण्यात नसते, तर ती विचारांच्या स्वातंत्र्यात असते. तुम्हाला काय वाटतं की जुना प्रगतशील इराण पुन्हा परत येईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर नक्की करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं व्हायरल करा. धन्यवाद.